शाखा प्रमुख अवेश चिंदरकर यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी आदरणीय विघ्नेशजी माळी सर आपणास विनंती करणार आहे। अगरदंड शाखा प्रमुख अवेश चिंदरकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय। खूप खूप धन्यवाद। स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं मनस्वी हार्दिक स्वागत। तसेच समाजसेवक आदरणीय सुरेंद्र चिंदकर यांचा देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत। तसेच उपाध्यक्ष सुरेंद्र मायकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान आदरणीय श्री विघ्नेश माळी सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण होत असताना पाहतोय। सर्व मान्यवरांचा पुरस्कार या ठिकाणी विघ्नेश माळी यांच्या माध्यमातून आपलं मनस्वी आणि हार्दिक हार्दिक स्वागत। धन्यवाद डीजे। सुंदर अशा सामन्याकडे पुन्हा एकदा आपण या ठिकाणी घेतोय। कबड्डी म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचा रायगडचा आणि निश्चितपणे मुरुड तालुक्याचा एक प्रख्यात आणि विख्यात असणारा खेळ आणि असाच खेळ काल आणि आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी आपण संपन्न होत असताना पाहतोय। जबरदस्त खेळ कालच्या दिवसामध्ये सुंदर अशा पद्धतीनं या ठिकाणी संपूर्ण खेळ खेळला गेला आणि आज मात्र या संपूर्ण कबड्डी स्पर्धेचा सांगता समारोप आपण पाहणार आहोत। या अगोदरचा सामना देखील अतिशय अटीतटीचा ज्याला खासून म्हटलं जातं अशा प्रकारचा सामना ह्या अगोदरचा आपण सेमीफायनलचा पाहिला आणि आता मात्र दुसरा सामना राधाकृष्ण नवीवाडी बॉईज वर्सेस स्वातंत्र्य स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे। अर्थात आपण व्यासपीठाच्या समोर पाहणार आहोत। मोठमोठे या ठिकाणी चषक आहेत, अर्थात दोन टू व्हीलर देखील या ठिकाणी आणि अनेक विविध बक्षिसांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे। आता मात्र चढाईसाठी आपण पाहतोय आपण किरकिरे पाले येथील कबड्डी स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं पब्लिक हिरोचा सन्मान ज्या खेळाडूंना ह्या वर्षातील पहिलाच पब्लिक हिरोचा सन्मान मिळवलेला आपण किरकिरे चढाईसाठी गेला आणि एक गुण आपल्या संघासाठी मात्र घेऊन आला। अशाच पद्धतीचे अनेक नामांकित खेळाडू या स्पर्धेमध्ये आपण पाहिले। तसेच या ठिकाणी विजय पाटील नाना विनंती असेल आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी आदरणीय विघ्नेशजी माळी सर यांना विनंती करणार आहे। आपल्या शुभ हस्ते विजय पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे। एक खऱ्या अर्थानं आज एक पवित्र दिवस आहे, त्यांचा जन्मदिवस देखील आहे आणि निश्चितपणे एवढ्या रसिक प्रेक्षकांच्या माध्यमातून आणि पाहुण्यांच्या माध्यमातून आदरणीय विजयजी पाटील नाना यांना देखील आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देणार आहोत। व्हावा तर तुम्ही शतायुषी, व्हावा तर तुम्ही दीर्घायुषी ही एक मनाची इच्छा आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा। अर्थात या ठिकाणी विजय पाटील सर आपल्या कार्यासाठी आणि आजच्या एका पवित्र दिनाच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा। तुम्हाला लाभावे दीर्घायू डिअर विजयजी, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू। अर्थात पुनश्च आपलं मनस्वी आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल। धन्यवाद। पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय। तसेच या ठिकाणी समीर नकतारे नकतारे सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। मी आदरणीय विघ्नेशजी माळी सर आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते आदरणीय समीर नकतारे यांना देखील सन्मानित करायचं आहे। खऱ्या अर्थानं 2 दिवसाची कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असताना जेवणासाठी तसेच लॉज आणि रूमची व्यवस्था या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। एवढं मोठं कार्य अर्थात यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणूनच त्यांना देखील सन्मानित करण्यात येणार आहे। आदरणीय समीर नकतारे त्यांच्या पुरस्कृत या ठिकाणी दीपक पाटील येत आहेत। अर्थात हा सन्मान मी दीपक पाटील आपण स्वीकारावा अशी मी आपणास विनंती करतोय। दीपकजी पाटील आपण हा सन्मान स्वीकारावा। मी आदरणीय विघ्नेशजी माळी सर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। तिकडे ते या ठिकाणी अनुपस्थित आहेत परंतु त्यांच्या तर्फे अर्थात दीपकजी पाटील हे हा सन्मान मात्र या ठिकाणी स्वीकारत आहेत। धन्यवाद। असं सहकार्य आणि अशीच प्रेमाची साथ मात्र या ठिकाणी अपेक्षित आहे। पुन्हा एकदा मैदानाकडे राधाकृष्ण नवीवाडी बॉईज वर्सेस स्वातंत्र्य स्पोर्ट्स दोन संघांमधील टक्कर आपण पाहतोय। 0-5 आणि 0-4 अशा ह्या गुणफलकांमध्ये अर्थात एका बलाढ्य खेळाडूला अमीर धुमाळ
खऱ्या अर्थानं प्रो कबड्डी स्टार म्हणून रायगड जिल्ह्यातून नामांकन मिळवलेला खेळाडू म्हणजेच अमीर धुमाळ मात्र त्या ठिकाणी बाद झाला. अशीच अनेक कबड्डीतील चढ उतार आजच्या ह्या कबड्डी स्पर्धेमध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कधी चढाईच्या माध्यमातून तर कधी पकडीच्या माध्यमातून आपल्या अनेक खेळाडूंना या ठिकाणी आपण प्रत्यक्षदर्शी पाहणार आहोत. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण रायगड मध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेली कबड्डी आज मात्र प्रत्यक्षदर्शी पाहणारे आमचे रसिक प्रेक्षक आपलं पुनश्च या ठिकाणी हार्दिक स्वागत. तसेच व्यासपीठावर उपस्थित आदरणीय महेश भगत, माजी सुपारी संघ अध्यक्ष आदरणीय महेशजी भगत यांना देखील सन्मानित करण्यासाठी मी आदरणीय श्री विघ्नेशजी माळी सर आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते आदरणीय महेश भगत माजी सुपारी संघ अध्यक्ष यांना देखील सन्मानित करायचं आहे. आपण पाहतोय विविध स्तरांतून विविध क्षेत्रातून या ठिकाणी अनेक नामांकित पाहुणे मंडळी आजच्या ह्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अर्थात आदरणीय विघ्नेशजी माळी सर यांच्या प्रेमाखातर या ठिकाणी हे सगळेजण उपस्थित झालेले आहेत. अशा सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत. तसेच या ठिकाणी आदरणीय श्रीकांत खोत भंडारवाडा हे देखील उपस्थित आहेत. यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी आदरणीय विघ्नेश माळी सर आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभहस्ते श्रीकांत खोत यांना देखील सन्मानित करायचं आहे. अर्थात अनेक दिग्गज मंडळी या सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारी या ठिकाणी सर्व मंडळी आणि अशांचा सन्मान करणं हे देखील आमचं परम कर्तव्य आहे. हे जाणून अर्थात माननीय श्री विघ्नेश माळी सर अनेकांना सन्मानित करत आहेत. अनेकांचा सत्कार मात्र या ठिकाणी करताना आपण पाहतोय. तसेच धन्यवाद. आपल्यामध्ये अंकुश या ठिकाणी त्याचाही सन्मान करून घ्यायचा आहे. चालेल, अंकुश पाटील आले, त्याचा सन्मान करून घ्यायचा आहे. संजय सर या ठिकाणी अंकुश सर आपण देखील पुढे यायचं, आपला देखील सन्मान या ठिकाणी करण्यासाठी मी आदरणीय विघ्नेशजी माळी सर आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते अंकुश यांचा देखील सन्मान करण्यात येणार. अंकुशजी आपण पुढे यायचं. या ठिकाणी आदरणीय अंकुश सर यांना देखील आदरणीय श्री विघ्नेशजी माळी सर यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात येत आहे. आपण देखील या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलात त्याबद्दल आम्ही मंडळाच्या वतीनं अर्थात आदरणीय श्री विघ्नेशजी माळी सर आणि सर्व सहकारी यांच्या माध्यमातून आपलं मनस्वी आणि हार्दिक स्वागत करत आहोत. तसेच पुन्हा एकदा एक पुढील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे, तो म्हणजे सुदर्शन दामोदर माळी खारीकवाडा. आपण देखील पुढे यायचं आहे. आदरणीय सुदर्शन दामोदर माळी खारीकवाडा यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी आदरणीय विघ्नेशजी माळी सर आपणास विनंती करतोय. आपल्या शुभहस्ते या ठिकाणी सुदर्शन दामोदर माळी यांना सन्मानित करायचं आहे. सुदर्शन दामोदर माळी हे प्रख्यात आणि विख्यात एक चित्रकार आहेत. खऱ्या अर्थानं अनेक ठिकाणी चित्राच्या माध्यमातून चित्रकलेच्या माध्यमातून आपण त्यांना पाहत असतो. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक चित्र ज्यांनी रेखाटलेली आहेत असे आदरणीय सुदर्शन दामोदर माळी यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. एक सुंदर चित्रकार, पाहाल तर पाहतच राहाल अशी अनेक विविध चित्रांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपली ओळख निर्माण करणारे एक व्यक्तिमत्व म्हणजेच सुदर्शन दामोदर माळी. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तिकडे मात्र 7-5 एक जोरदार लढत आपण मैदानावर पाहतोय. त्या ठिकाणी रामकृष्ण नवीवाडी बॉईज वर्सेस स्वातंत्र्य स्पोर्ट्स जोरदार जल्लोष मात्र आपण मैदानावर पाहतोय. कधी इकडे तर कधी तिकडे. अर्थात क्रिकेट खेळाडू मात्र त्या ठिकाणी बाद होतोय आणि एकच रसिकांचा या ठिकाणी जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. तर कोणता संघ विजयी होईल हे मात्र निश्चित आपल्याला पाहता येत नाहीये. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय शुभम अनंत वारगे अर्थात फोटोग्राफर आहेत करांबोली यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी आदरणीय विघ्नेश माळी सर आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते शुभम अनंत वारगे यांना सन्मानित करायचं या प्लीज, कारण आपण देखील खूप महत्वाचे आहात. संपूर्ण स्पर्धा
ही व्हिडिओच्या माध्यमातून असेल, फोटोग्राफीच्या माध्यमातून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम हे आपल्या माध्यमातून, आपल्यासारख्यांच्या अनेकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं होत असतं. म्हणून आपला देखील सन्मान करणं हे देखील आमचं परमकर्तव्य आहे. म्हणून आपला देखील सन्मान करण्यासाठी मी आदरणीय विघ्नेशजी माळी सर आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. मयुरेश, आता मात्र चढाईसाठी आपण पाहतोय मयुरेश एक नामांकित खेळाडू आहे. मुरुड शिवसेना मुरुड तालुका कबड्डी प्रीमियर लीग 2025 चा आपण समारोप पाहतोय. अर्थात ही स्पर्धा सांगता समारोपाकडे जात असताना आपण पाहतोय आणि निश्चितपणे मुरुड तालुक्याला देखील तेवढाच साथ तथा प्रतिसाद या स्पर्धेला आपण दिलेला पाहतोय. सुंदर असं व्यवस्थापन अर्थात या कबड्डीच्या माध्यमातून पाहतोय. आणि अर्थात मुंबईहून या ठिकाणी आमचे धनंजय कुलकर्णी सर हे देखील काल आणि आज असे 2 दिवस या ठिकाणी सेवा करत आहेत. अतिशय नामांकित असणारे एक व्यक्तिमत्व अर्थात समालोचक आहेत, निवेदक आहेत धनंजयजी कुलकर्णी सर. आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. खूप सारं आपण काल आणि आज या ठिकाणी आपण रसिक मनाचं या ठिकाणी मनोरंजन करत आहात, म्हणून आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देतोय. तसेच व्यासपीठावर उपस्थित या ठिकाणी मी चला मित्रांनो, साईड चेंज होते. आता अंगण मात्र उजव्या ते डाव्या, डाव्या ते उजव्या बाजूला येते. तर पुन्हा एकदा आपण सर्वांनी एकदा जोरात हात वरती उंच करून आवाज देऊया एकदा दोन्ही संघाला. चला या स्टेडियम मधून येऊया. चला स्टेडियम आना चाहिए आवाज जोरदार. आएगा कि नहीं आएगा? अरे भाई अराफत सामने है, जितना भी चाहिए. दोनों टीम बहुत स्ट्रॉन्ग है. पाहूया आपण दोन्ही संघ खूप स्ट्रॉंगली खेळत आहेत. ताई, कुठला संघ जिंकणार? कुठला? आवाज आला कुठला? सर मुरुड जिंकणार एवढं नक्कीच. निश्चितपणे या ठिकाणी अर्थातच मी आताच म्हटलं होतं, फोटोग्राफीच्या माध्यमातून असेल, व्हिडिओच्या माध्यमातून असेल, या ठिकाणी ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा फक्त मुरुड, अलिबाग किंवा फक्त रायगड पुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचलेली ही कबड्डी स्पर्धा आहे. आणि अशा या ठिकाणी मी स्मित किल्लेकर, नील मकू आणि वैभव वारगे या तिघांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. मी आदरणीय विघ्नेशजी माळी सर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी ह्या तीनही आपले फोटोग्राफर असतील किंवा या ठिकाणी व्हिडिओ करणारे आपले हे तीनही सदस्य आहेत. कारण जेव्हापासून या ठिकाणी आपण औक्षणाला सुरुवात केली तेव्हापासून आतापर्यंत या ठिकाणी दररोज सुंदर अशा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, सुंदर अशा फोटोग्राफीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा जबरदस्त अशा पद्धतीनं या ठिकाणी पोहोचवण्याचं काम या तिघांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण होत असताना पाहतोय. म्हणून त्यांना देखील सन्मानित करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. मी आदरणीय श्री विघ्नेशजी माळी सर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. स्मित किल्लेकर, नील मकू आणि वैभव वारगे. पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. स्वतंत्र स्पोर्ट्स 6 आणि राधाकृष्ण नवीवाडी बॉईज 8. तसेच या ठिकाणी डोंगरी सुभा भंडारी अध्यक्ष आदरणीय हिराचंद्र खेऊर यांना देखील सन्मानित करण्यासाठी मी विनंती करणार आहे. आदरणीय विघ्नेशजी माळी सर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हिराचंद्र खेऊर अर्थात अध्यक्ष डोंगरी सुभा भंडारी यांना सन्मानित करायचं आहे. या प्लीज आपण देखील पुढे यायचं. आपला देखील सन्मान अर्थात आदरणीय विघ्नेशजी माळी सर यांच्या शुभ हस्ते आपण होत असताना पाहतोय. या प्लीज. मी आताच म्हटलं होतं, अनेकांचा सन्मान, अनेकांचा सत्कार, अनेकांचं स्वागत अर्थात आदरणीय विघ्नेशजी माळी यांच्या माध्यमातून आपण होत असताना पाहतोय. या ठिकाणी डोंगरी सुभा भंडारी अध्यक्ष हिराचंद्र खेऊर यांचा सन्मान केला जाणार आहे.
स्वतंत्र स्पोर्ट्स वर्सेस राधाकृष्ण नवीवाडी बॉईज पुन्हा एकदा अफान किरकिरे एक बलदंड शरीरयष्टी धारण केलेला खेळाडू आता मात्र त्या ठिकाणी सापडणार की येणार अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहतो आणि इथे मात्र अफान किरकिरे आणि पंतानं मात्र या ठिकाणी घोषित केलाय अफान मात्र बाद होतोय एक जल्लोष संपूर्ण मैदानामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय अर्थात अफान या खेळाडूला एक सुंदर अशा पकडीच्या माध्यमातून पकडलं गेलं अर्थात अडकवलं गेलं जाळ्यात मात्र सापडला आणि एक गुण अर्थात स्वतंत्र स्पोर्ट्सच्या प्रांगणामध्ये नक्कीच मिळाला असा हा खेळ मात्र बहरत जाणार असा हा खेळ मात्र या ठिकाणी फुलत जाणार आणि अंतिम क्षणाला मात्र फळदारी ठरणार यातील मात्र शंका नाहीये या ठिकाणी डोंगरी सुभा भंडारी अध्यक्ष हिराचंद्र ठेऊर यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय विघ्नेशजी माळी असं आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे धन्यवाद तसेच अनंत मोरे रोहा तसेच अभि जाधव यांचा देखील या ठिकाणी सन्मान विघ्नेशजी माळी सर यांच्या शुभ हस्ते आपण होत असताना पाहतोय अभि जाधव यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत असताना आपण पाहतोय तसेच अनंत मोरे रोहा आपण देखील पुढे यायचं आहे अनंत मोरे रोहा या प्लीज कारण प्रत्येकाचा सन्मान आहे प्रत्येकानं या सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या कामाच्या माध्यमातून निश्चितपणे आपला ठसा उमटवलेला आहे अशा अनेकांचा कारण सन्मान त्यांचाच होतो सत्कार त्यांचाच होतो जे खऱ्या अर्थानं या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत असतात तसेच शौर्य संदीप मोकल मुरुड तालुका किल्ले बांधणीमध्ये ज्याचा प्रथम क्रमांक आला असा सौरभ आपण देखील शौर्य संदीप मोकल आपण देखील यायचं आहे शौर्य संदीप मोकल शौर्य संदीप मोकल आपण देखील पुढे यायचं आपला देखील सन्मान या ठिकाणी श्री विघ्नेश माळी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाणार आहे शौर्य संदीप मोकल या किल्ले बांधणी स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं प्रथम क्रमांक मिळवलेला आपला शौर्य आहे शौर्यासाठी खऱ्या अर्थानं आपण शौर्य दाखवून आपण या किल्ले बांधणी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पात्र ठरलेला आहात म्हणून अर्थात जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या शौर्यासाठी कारण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची ओळख ही किल्ले आहे किल्ले संवर्धन करणं हे देखील आपलं कर्तव्य आहे आपलं काम आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा टिकून ठेवण्याचं काम हे आपल्याला करायचं आहे आणि अशा विविध किल्ले स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं खरं तर त्यांचे पिताश्री देखील मूर्तिकार आहेत तसेच अनेक मंदिरांचे बांधकाम करणारे आहेत अर्थात त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत असेल सामन्याकडे वळतोय 9-9 अशा गुणफलकांवर या ठिकाणी स्वतंत्र स्पोर्ट्स वर्सेस राधाकृष्ण नवीवाडी बॉईज हा संघ पाहतोय एक गुण पुन्हा एकदा स्वतंत्र स्पोर्ट्सच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय संदीप कोटकर हे खऱ्या अर्थानं स्वतंत्र स्पोर्ट्स या संघाचे संघमालक आहेत संदीप कोटकर वर्सेस नवीवाडी बॉईज असा हा सामना मात्र या ठिकाणी आपण मैदानावर सुरू असताना पाहतोय आमच्या पंचांना देखील प्रश्न पडावा त्यांना देखील डोळ्यात तेल घालून हे काम करावं लागतंय सोपं काम नाहीये इतकं जबरदस्त नेत्रदीप कामगिरी या ठिकाणी मैदानावर आपण होत असताना पाहतोय राधाकृष्ण नवीवाडी बॉईज वर्सेस स्वतंत्र स्पोर्ट्स या दोन संघांच्या माध्यमातून काय करावे आणि काय करू नये असा प्रश्न मात्र या ठिकाणी मैदानावर निश्चितपणे निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय कारण नाममात्र 1 गुणांची आघाडी स्वतंत्र स्पोर्ट्स या संघाकडे असताना पाहतो आणि चढाईसाठी मात्र येतोय मयुरेश 4 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू 3 वर्ष जर पकड झाली तर मात्र निश्चितपणे एक सुपर टॅकरचा गुण आपल्या संघासाठी मिळणार तर मात्र नाममात्र 1 गुणांची आघाडी आणि 1 गुणांची पिछाडी असताना मात्र कशा पद्धतीनं या ठिकाणी भूमिका पुढील साकारणार हे दोनही संघ त्रुटीत काळाचा अवलंब केला जातोय अर्थात काहीसा कानमंत्र प्रशिक्षकाच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंना दिला जातोय आणि पुढील रचना पुढील काम पुढील आपण कशा पद्धतीनं व्यूहरचना करायची आपला खेळ करायचा हे मात्र या कानमंत्राच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंना मात्र सांगितलं जात असतं आणि तशा पद्धतीनं पुढे खेळ मात्र होत असतो अंतिम सामन्यासाठी खऱ्या अर्थानं MD 7 स्टार हा संघ मात्र पात्र ठरलेला आहे
आता मात्र ह्या दोन संघांतून एक अटीतडीची लढत आहे. आपण सांगू शकत नाहीये खेळ कबड्डीचा तुमच्या आमच्या आवडीचा, आणि हीच आवड जोपासण्यासाठी खऱ्या अर्थानं इथे उपस्थित झालेला हा मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग तुम्ही आहात, म्हणून खऱ्या अर्थानं ही कबड्डी आहे. आपण आलात म्हणून खऱ्या अर्थाने या कबड्डीमध्ये जिवंतपणा आलाय, आणि हाच जिवंतपणा ठेवण्याचं काम अगदी शेवटपर्यंत आपलंच असणार आहे. अगदी सुंदर अशा आपल्या सहकार्यानं 2 दिवस सुरू असणारी आदरणीय विघ्नेश माळी पुरस्कृत ही कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय. एक खऱ्या अर्थाने एक मोठी पर्वणी आपल्या सर्व खेळाडूंना आदरणीय विघ्नेशजी माळी साहेब यांच्या माध्यमातून मात्र देण्यात आलेली आहे. कारण आपण पाहतोय की मुर्ग तालुका म्हटल्यानंतर आज कबड्डी क्षेत्रामध्ये एक भरारी घेत असताना पाहतोय, आणि अशा सर्व खेळाडूंना नामी संधी मात्र आदरणीय विघ्नेशजी माळी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आपण पाहतोय. 10-9 पुन्हा एकदा इथे मयुरेश काहीसा संत गतीनं मात्र या ठिकाणी खेळ केला जातोय, परंतु विविध नियमांना अनुसरून असणारी कबड्डी स्पर्धा आहे. त्यामुळे इथे कुठेतरी आणि काहीतरी करावं तर लागणारच आहे. कारण सुरुवातीची कबड्डी पॉईंट टू पॉईंट खेळली जायची, परंतु आताची कबड्डी वेगळी आहे. आताच्या कबड्डीमध्ये खऱ्या अर्थानं जिवंतपणा आलाय हा विविध नियमांच्या माध्यमातून. त्यामुळे इथे कुठेतरी संघर्ष तर करावाच लागणार आहे. आमच्या या ठिकाणी अनेक माता भगिनी देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील खऱ्या अर्थानं धन्यवाद देणार आहोत. त्यांचं देखील आम्ही अर्थात या ठिकाणी स्वागत करणार आहोत. आपलं देखील सहकार्य या कबड्डीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे, आणि स्पेशली आपली देखील बसण्याची व्यवस्था या ठिकाणी विघ्नेशजी माळी साहेबांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. 3 वर्षाचे अमीर धुमाळ रायगड जिल्ह्यातील नामांकित खेळाडू आहे. रायगड जिल्ह्याचं नेतृत्व केलेला, प्रतिनिधित्व केलेला आणि प्रो कबड्डी स्टार म्हणून खऱ्या अर्थानं या रायगड जिल्ह्यामध्ये असणारा खेळाडू इथे मात्र अमीर धुमाळ एक जबरदस्त खेळ आपण पाहिला. राधा कृष्ण नवेवाडी च्या माध्यमातून खेळाडू मात्र 5 झाला, आणि अधिकचा 1 गुण अर्थात या ठिकाणी राधा कृष्ण नवीवाडी बॉईज या संघाला मिळाला. खरोखर लाजवाब अशी पकड आहे. खऱ्या अर्थानं कौतुक करण्याजोगी पकड आहे. खऱ्या अर्थानं आपण कौतुकाचं पात्र ठरताय असे 3ही खेळाडू आहेत. सुंदर, अप्रतिम, कडक असे जबरदस्त खेळ अर्थात आपण या ठिकाणी दाखवला. सुंदर. मी या ठिकाणी भरत रामचंद्र शेळके खारीकवाडा विनंती करणार आहे, आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. भरत रामचंद्र शेळके आपणास विनंती करणार आहे, आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. या ठिकाणी आत्ताच्या पकडीसाठी दीपेश दीपेश वरणकर यांच्याकडून आताच्या पकडीसाठी रोख 500 रुपयांचं बक्षीस झालेलं. अभिनंदन दीपेश वरणकर. खऱ्या अर्थानं आपले हितचिंतक आहेत आणि खऱ्या अर्थानं खेळाला महत्व देणारे आहेत. लगेचच आपल्यासाठी 500 रुपयांचं, कारण खेळ अप्रतिम आहे, दर्जेदार खेळ आहे, डोळ्याची पारणी फेडणारा खेळ आहे. डोळ्याची पापणी हलते न हलते त्या क्षणामध्ये काहीतरी होऊन जातंय, आणि हा खऱ्या अर्थानं कबड्डीचा खेळ आहे. एक रांगडा खेळ आहे, मर्दानी खेळ आहे, आणि हाच खेळ इथे आपण संपन्न होत असताना पाहतोय. या ठिकाणी डोंगरी सुभा उपशाखा प्रमुख रवींद्र सतबेडकर आपण देखील पुढे यायचे. आपला देखील सन्मान करण्यासाठी मी आदरणीय विघ्नेशजी माळी सर आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी डोंगरी सुभा उपशाखा प्रमुख रवींद्र सतबेडकर यांना सन्मानित करायचं. प्लीज रवींद्रजी आपण पुढे यायचं. यांना सन्मानित करण्यासाठी मी आदरणीय विघ्नेशजी माळी सर आपणास विनंती करतो. आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळतो. रतीश अर्कशी कल्पेश कांबळे विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं. रतीश अर्कशी कल्पेश कांबळे, गणेश गोसावी, मंगेश खंडागळे आणि जयदीप पैकर विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. खऱ्या अर्थानं या संपूर्ण कबड्डी स्पर्धेसाठी एक मोठं योगदान या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण होत असताना पाहतोय. सामना
12-11 रसिक मनाला खऱ्या अर्थानं एकाच जागेवर बसून ठेवणारा हा खेळ अर्थात कबड्डी कबड्डी आणि फक्त कबड्डी. अशाच कबड्डीच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही आम्ही सगळे एकत्र आलोय. 12-11 स्वातंत्र्य स्पोर्ट्स आणि नवी वाडी बॉईज अशा संघांमधील खेळ. आता मात्र स्वातंत्र्य स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून एक पुन्हा एकदा अचूक पकडेचं या ठिकाणी प्रदर्शन आपण पाहिलं आणि नक्कीच एक गुण आपल्या संघासाठी या ठिकाणी मिळवला. पुन्हा एकदा 13-11 नाममात्र एक खेळाडू शिल्लक राहिला आणि लोणाचा बोजा अर्थात नवीवाडी या संघावर मात्र येऊन पडला. आता काहीशी जबाबदारी ही अफान किरकिरे या संघाच्या खेळाडूवर मात्र निश्चितपणे येणार. एवढं मोठं ओझ आता पेलणार का? सक्षम असणारा खेळाडू आहे. शरीर यष्टीकडे पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं दृष्ट लागण्याजोगी अशी शरीर यष्टी आहे. पिळदार शरीर यष्टी आहे. निरोगी शरीरामध्ये निरोगी मन वास्तव्य करत असतं आणि खऱ्या अर्थानं व्यायामाने शरीर बळकट बनवायचं असतं. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच अफान किरकिरे आहे. मी आताच म्हटलं होतं पाले येथील पब्लिक हिरो आहे. 16-12 काहीशा गुणांची आघाडी. आतापर्यंत आपण स्वातंत्र्य स्पोर्ट्स कोटेकर सर नक्कीच काहीशी खुशीची गाजरं मात्र या ठिकाणी कोटेकर सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण आपला संघ मात्र काहीशा गुणांनी आघाडीवर असताना निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय. प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी पाहणारा आमचा मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग आहे. व्यासपीठावरील अनेक दिग्गज मान्यवर आहेत. खऱ्या अर्थाने या कबड्डीला